कारण ते दोन्हीची साईज एकच असते. थोडं शार्प साईज मोठी असते ते एकमेव इंटरसेक्ट होतं. हां क्लोज होतं ते म्हणजे एकदम टाईट बसतो. आणि ट्रान्झिशन कसं ते एकमेकावर ते हे होतं हां एक्सप्लेन होतं ते म्हणजे क्लिअरनेस आणि इंटरफेरेन्सपेक्षा वेगळं असतं. आणि आपण क्लिअरन्स आणि इंटरफेरेन्सचा मधली फेज सुद्धा म्हणू शकतो. त्याला कोर्स करून कन्फ्युटिंग होतं त्याच्यामध्ये. इंटरफेरेन्स एक्झाम्पल शार्प फोल्ड आणि शार्प फोल्ड फोल्ड मिनिमम इंटरफेरेन्स आणि मॅक्सिमम इंटरफेरेन्स असं असतं. जेव्हा आपण शार्प फोल्डमध्ये टाकतो जो मिनिमम वेळ असतो ना फोल्डच्या मॅक्सिमम व्हॅल्यूचे थोडं वरती असतं आणि शार्प त्याच्या वरती जातो. शार्पचे इंटरफेरेन्स असतं ना ते फोल्डच्या वरती जातो. फोल्डच्या वरती मोठा असतो. इंटरफेरेन्स स्पीड आहे की मागते ना की इझिली आपल्याला सेट आपल्याला फोर्स अप्लाय करायला लागतो आणि ते आपण फोल्डवर यूज करून सुद्धा करतो की ते जस्ट स्विंग होतं आणि इझिली फिट होऊन जातं. आणि त्याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणणार फॅन की फॅनची बिल्डिंग आणि ते एक इंटरफेरेन्स डायरेक्टली पॅक करतो ना होतच आहे. आणि ट्रान्झिशनमध्ये फोर्स करून किंवा काही करून असं फिट करावं लागतं. ट्रान्झिशन होत नाही. क्लिअरन्समध्ये अलाउन्स असतं शार्पमध्ये फोल्डच्या डायमीटरमध्ये गॅप असतो एकदम लूज होतं. क्लिअरन्स फिट असतं लूजली हां ते क्लिअरन्स फिट असतं. आणि इंटरफेरन्स म्हणजे त्याला शार्पचा डायमेन्शन मोठा असतो होलपेक्षा त्याच्यामुळे तो पास होतच नाही त्याच्यामुळे त्याला फोर्स अप्लाय करतो. ते फोर्स ज्याचं काय अप्लाय होतं त्याला ट्रान्झिशन नाही फोर्स अप्लाय केलं तर ते डॅमेज होणार म्हणजे इंटरफेरन्स फोर्स अप्लाय करू शकत नाही की काय इंटरफेरन्स म्हणजे आता मॅक्सिमम होल आता समजा होल एक कंडिशन दिली 10 mm आणि शार्प त्याच्यापेक्षा पॉझिटिव्हमध्ये म्हणजे प्लसमध्ये असतो त्याला म्हणायचं इंटरफेरन्स स्पीड म्हणजे तो पास होणारच नाही कधी. एक्झाम्पलमध्ये आपण प्रोसेसमध्ये रिअल बिल्स असतात ना त्याच्यामध्ये फोर्स अप्लाय करून बोललेले असतात ते परमनंट असतं पुढे नाही. ट्रान्झिशनचं पण त्याच्यामध्ये काय असते डिपेंड्स करते शार्प डायमीटर मोठा असेल म्हणजे तो होल डायमीटर मोठा असेल पण किंचितच असतो आपले असेल तर तो शार्प मोठा करू शकतो नाही तो लूज बसवला तर तो शार्प आपल्याला असतो. ज्याच्यामध्ये एअर स्पेस कमी असेल ना बोल आणि शार्पमध्ये त्यामध्ये ते अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट म्हटलं दोन मीटिंग पार्ट असतात त्याच्यामध्ये दोन डिफरन्स राहतो अप्पर लिमिट आणि त्याच्या लोअर लिमिट. बेसिक साईज काय असते मित्रांनो मला एक डाऊट होतं थोडंसं म्हणू शकतो. आपण जो 3 प्रॉब्लेम्स सॉरी 3 फीट्स इंटरफेरन्स फीड आहे क्लिअरन्स फीड आहे आणि दुसरा ट्रान्झिशन फीड की दोन्ही सोबत मार्क्सला जेव्हा ट्रान्झिशन फीड ॲज अ लूज पण असू शकतो आणि ॲज अ इंटरफेरन्स टाईप पण असू शकतो. दोन्हीच्या मध्ये कंडिशन आहे तो फीट म्हणजे स्पीड पण असू शकतो आणि लूज फीड पण असू शकतो. इंटरसेक्ट होतं बरोबर नाही एखादं एक्झाम्पल भेटेल का? कारण मला थोडासा डाऊट वाटला त्याच्यामध्ये की आपण कसं जर एक लूज असेल तर इंटरफेरन्स बोलेल
फिट असेल तर मी त्याला हे बोलू. फिट असेल तर इंटरव्ह्यू बोलेल, लूज असेल तर क्लिअरच बोलू. पेनला प्रेस करून ठेवावं लागतं. असं काहीतरी म्हणजे क्लॅरिटी मध्ये समजून येईल की हा डिफरन्स आहे. हा जो आहे ना आपण वेळेने शाफ्ट आहे जेव्हा एकमेकांना बसवतो ना एक दोघांचे टाइम टेबल सेम असतं त्याला आपण ते एकमेकांना इंटरसेक्ट होतो तर प्रेस करून रिएक्ट करावं. ट्रान्झिशन फिटला आहे ना हॅमरने प्रेस मारायचं एक्झॅक्ट डायमेन्शन असते. सेम डायमेन्शन असतं त्याला मारून बसवावं. क्लिअरन्स फिटला होल साईज ही शार्प साईजपेक्षा जास्त असते आणि इंटरफरन्सला शार्प साईज जास्त असते होल साईज ही लहान असते. माझं डाऊट नाही समजलं. मला हे म्हणायचं आहे मग ट्रान्झिशन फिट मध्ये असं का बोललं जातं की हा फिट म्हणजे टाईट सुद्धा असू शकतो आणि लूज सुद्धा असू शकतो. मला हे नाही समजलं. माझा डाऊट आहे हा. मी वाचलं मी पण माझ्या त्याच्यात वाचलं तर मला स्लीवचे वगैरे एक्झाम्पल दिसले मला समजलं नाही ते म्हणून मी एकदम म्हणजे मला नाही कसं काही माझं म्हणणं आहे की जर टाईट जात तर मग मी त्याला स्कूल आणि जर काही जणांनी प्रश्न पण विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फिट्स असतात ते मी नंतर सांगेन. कोणातरी अडचणी ना की कुठे असतात ते फिट्स वगैरे तर त्याच्यावरती ना आपल्या ISO स्टँडर्ड प्रमाणे ज्या फिट्स आहेत त्याच्यात हे क्लिअरली डिस्टिंग्विश होत नाही. पण ब्रिटिश सिस्टीमच्या ज्या फिट्स आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअरली डिस्टिंग्विश होतं. म्हणजे त्याला जेव्हा ट्रान्झिशन फिट येते त्यावेळेस त्याला लूज क्लिअरन्स आणि दुसरं म्हणजे की त्याला म्हणजे लूज क्लिअरन्स आणि दुसरं म्हणजे टाईट इंटरफिअरन्स असे 2 शब्द. मग त्याच्यामध्ये ती बॉर्डर लाईन येते. ती बॉर्डर लाईन हे दाखवते की मी जेव्हा ट्रान्झिशन फिट म्हणतो त्यावेळेस ती ट्रान्झिशन फिट ही स्लाइटली टुवर्ड्स क्लिअरन्स आहे का ती ट्रान्झिशन फिट ही स्लाइटली टुवर्ड्स इंटरफिअरन्स फिट आहे. आता ह्याचे एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचे झाले तर तुम्ही इस्पेशली जेव्हा प्लास्टिक प्रॉडक्ट्स बघता प्लास्टिक प्रॉडक्टचे काही जेव्हा असेंब्लीज होतात बरोबर की कुठलेही घ्या तुम्ही आपले आपण घरामध्ये सुद्धा जे प्लास्टिकचे बरेचसे ज्याला आपण FMCG प्रॉडक्ट म्हणतो फास्ट मुव्हिंग माईक वगैरे असेंबल करतो. एक्झॅक्टली तसंही पण आहे. आणि इव्हन आपले जे वेगळे आता टर्मरिक पावडर्स वगैरे असतात त्याचे स्नॅप फिट्स वाले असतात बघा तिथे जो लॉकिंग सिस्टीम असते ना दॅट कम्स स्लाइटली टुवर्ड्स दिस कॅटेगरी. मी मुद्दाम हे सांगण्याचा एक्झाम्पल दिला. आणखी बऱ्याचच अशा आपण जिथे जिथे रेग्युलर आपले प्रॉडक्ट्स वापरतो ही मुद्दाम स्पेशली फॉर प्लास्टिक प्रॉडक्ट्स म्हणले की प्लास्टिक प्रॉडक्टमध्ये आता समजा तुम्ही पावडरचा डबा घेतला त्या पावडरच्या डब्यावरती जे झाकण बसवलेलं असतं ते घट्ट आहे. ते काही केसेसमध्ये आपल्याला अगदी तोडूनच काढावं लागतं आणि काही केसेसमध्ये ना स्नॅप फिट तुम्ही असं ओढलत ना तरी ते निघतं इतकं पण असतं. सो आय मीन टू से की तुम्हाला जेव्हा असेंब्ली बिल्ड करायची असते आता असेंब्लीमध्ये आपण आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर काय आहे माहिती का असेंब्ली म्हणजे मेटल टू मेटल असेंब्ली. पण तुम्ही असेंब्लीची व्याप्ती थोडी वाढवा. असेंब्लीमध्ये फक्त प्रत्येक वेळेस आपल्या इंजिनमध्ये फक्त मेटल टू मेटल असेंब्ली होते का नाही आपल्याकडे 2 नॉन मेटलची सुद्धा असेंब्ली होते 2 प्लास्टिक पार्टची असेंब्ली. इट कमिंग अंडर प्युअरली नॉन मेटॅलिक असेंब्ली पार्ट्स. असं पण असतं एक मेटॅलिक आणि एक नॉन मेटॅलिक पार्ट असे पण असेंबल होतात. भरपूर ठिकाणी तुम्हाला असे असेंब्ली दिसतील. असेंब्ली म्हणजे अशा मोठ्या असेंब्ली नाही म्हणते छोटे छोटे असेंब्ली. आता आपण ऑइल सील वापरतो ऑइल सील कुठल्या मटेरियलचं असतं सांगा मला. पॉलिमर असतो. एक्झॅक्टली पॉलिमर आहे म्हणजे इट्स अ नॉन मेटल आणि ते ज्याच्यावर बसतं तो पार्ट कुठला आहे मेटल आहे. पण त्याच्या आता तुम्हाला सांगा मेन ऑइल सीलचं फंक्शन काय असतं सांगा मला. ऑइल बाहेर येऊ द्यायचं नाही सब असेंब्ली मधून म्हणजे त्याचं लीक प्रूफ असेंब्ली हे त्याचं फंक्शन झालं. मग तिथे टाईप ऑफ फिट कुठली येणार तुम्हीच विचार करा आणि ती बसणार कशी डायमेन्शनली हा विचार करा. तुम्हाला मी काय म्हणतो लक्षात येते ना. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते तुम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे आणि हाच तुमचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पुढे गेन होणार आहे. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर काय असतं असेंब्ली म्हणजे की आपल्या डोळ्यासमोर फक्त 2 मेटल पार्ट विच इज नथिंग रॉंग हे तर आहेच आहे पण त्याच्यापेक्षा वेगळं आहे. जसं मी आता तुम्हाला ऑइल सीलचं एक्झाम्पल दिलं 2 प्लास्टिक पार्टचं एक्झाम्पल दिलं त्याच्यात सुद्धा असे काही पार्ट्स की ज्यांची इलास्टिसिटी वेगवेगळी आहे असे पार्ट्स एकमेकांचे असेंबल होतात.
तेव्हा तुम्ही विचार करा डायमेन्शनल ॲक्युरसी तिथे मॅटर करते, बरोबर आहे की नाही? तर खूप चांगला प्रश्न विचारला. तर तुम्ही ह्या अनुषंगाने आणखी सर्च करा आणि तुम्ही कुठे कुठे काम करत असाल वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, तिथे आता तुमची नजर शोधा की तुम्हाला कुठलाही पार्ट दिसला ना डायमेन्शनली असेल, त्याच्यामध्ये काही म्हणजे की लिमिट स्पेसिफाय केलेले, तर तुम्ही त्याचं हा पार्ट कुठे बसतो असेंब्लीमध्ये, मग त्याच्यावरून हा फिट काय असेल हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. मग नुसती फिट जाणून घेणार नाही, मग तिथे ती फिट का दिली असेल तर त्या पार्टच्या फंक्शनवर डिपेंड करतं ना ते. मग तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की समजा तो पार्ट हा गिअर बॉक्सचा गिअर आहे की जो गिअरच्या एखाद्या शाफ्ट गिअर बॉक्सच्या शाफ्टवर बसणार आहे, तर असेंब्ली कशी आहे? ऑब्विसली कारण तिचा रोल वेगळा आहे आता. त्यामुळे असेंब्ली जी आहे त्याच्यामध्ये होणारे जे फिट्स असतात हे प्युअरली ऍप्लिकेशन बेस्ड असणार आहे. व्हेरी गुड. आता मगाशी तुमच्याकडे ठिकाणी तुमचे एक बरोबर चांगला मुद्दा विचारला की अलाउन्स म्हणजे काय. आता टॉलरन्स आणि अलाउन्स याच्यामध्ये फरक आहे. मला वाटतं तूच बोललास अलाउन्स बद्दल का? अलाउन्स बद्दल बोललास. अलाउन्स म्हणजे काय असतं मग? तर अलाउन्स ही टर्म स्पेसिफिकली मुळात क्रिएटेड फॉर द असेंब्ली पर्पजसाठी असते. जेव्हा दोन पार्ट्स एकमेकांचे असे असेंबल होतात तेव्हा अलाउन्स कॅल्क्युलेट होतो. वेअरएज टॉलरन्स इज फॉर इंडिव्हिज्युअल पार्ट. बरोबर आहे का? हा सर्वात महत्त्वाचा पण बेसिक टेक्निकल डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आहे. मी बरोबर बोलतोय ना? जेव्हा मी शाफ्ट मशीनिंग करायला घेतला त्यावेळेस 550 प्लस 0.01 मायनस 0.02 हे माझे काय आले व्हेरिएशन्स आले. त्याच्यावरून जो मला टॉलरन्स मिळेल तो शाफ्टच्या मशीनिंगचा टॉलरन्स आला. पण हाच शाफ्ट जेव्हा बिअरिंग मध्ये असेंबल होतो तेव्हा बिअरिंगचे डायमेन्शन्स आणि शाफ्टचे डायमेन्शन्स यांचं जे मला मिळेल ते अलाउन्स असतील. मग त्याच्यामध्ये मॅक्सिमम अलाउन्स आणि मिनिमम अलाउन्स कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्या बेसिसवरती जसं मगाशी तो बोलला ना की फिट कुठली आहे बाबा, मी कसं धरू की ही म्हणजे क्लोज टू म्हणजे की क्लिअरन्स टाइप ऑफ ट्रान्झिशन फिट आहे का क्लोज टू इंटरफिअरन्स टाइप ऑफ ट्रान्झिशन फिट आहे, हे त्याच्यावर डिसाइड होतं. ते कशासाठी यूज करतात? सिम्बॉलिक एक्सप्रेशन असतात कारण इझिली आयडेंटिफिकेशन. तो आपला निखिल थोडासा पुढे या. अविनाश आवाज थोडा मोठा बाहेर जात नाही. मी सगळं हे सांगतो की जनरल डायमेन्शिंग अँड टॉलरन्सेस आणि जॉमेट्रिकल डायमेन्शन अँड टॉलरन्सेस याच्यातला डिफरन्स काय? डिफरन्स हा आहे या दोघांच्यातला की जनरल डायमेन्शिंग अँड टॉलरन्सेस फक्त साईज रेफर करण्यासाठी यूज करतो आपण आणि जॉमेट्रिकल डायमेन्शन आणि टॉलरन्सेस जे आहेत ते आपण शेप कन्सिडर करण्यासाठी यूज करतो. म्हणजे मॅचिंग पार्ट्स असतील किंवा मॅचिंग पार्ट्स असतील जिथे क्रिटिकॅलिटी त्याच्या असेंब्लीची किंवा त्याच्या रिक्वायरमेंट्सची तिथेच आपण हे डायमेन्शन्स यूज करतो. कारण की हे डायमेन्शन्स अचीव करण्यासाठी कॉस्ट ऑफ क्वालिटी ही कॉस्ट खूप लागते. त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण हे यूज नाही करत. हे फक्त जिथे जिथे रिक्वायरमेंट्स आहेत क्रिटिकल लेवलचा फॉर एक्झाम्पल शाफ्ट रिगार्डिंग असेल किंवा आपला सरफेस टेबल असेल स्ट्रेटनेससाठी अशा ठिकाणीच आपण फक्त या गोष्टी यूज करतो जॉमेट्रिकल टॉपिक्स. बेसिकली आपण असेंब्ली करताना जिथे वेटिंग पार्ट्स वगैरे येतात तिथं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण क्वालिटी पण इम्प्रूव्ह करू शकतो आणि क्वालिटी पण झाली अल्टिमेटली रिसेप्शन पण कमी होतं. रिसेप्शन कमी झालं तर आपल्याला कॉस्ट पण कमी लागणार नाही. त्यासाठी DDNT सिम्बॉल आहेत ना ते आपलं स्टँडर्ड माहिती शकतो. ASME 5.5 अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल एक आता करंटली 2018 सुरू आहे आपण यूज करत आहे आणि प्रिव्हियस 2009 सिम्बॉलिक लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये 6 टाईप आहेत कॅटेगरी 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला फॉर्म, दुसरा प्रोफाईल, नंतर ओरिएंटेशन,
एशिया आणि रनआउट. फॉर्ममध्ये काय लॅडनेस, सर्क्युलरिटी, सिलेंडरसिटी आणि स्ट्रेटनेस. प्रोफाईलमध्ये प्रोफाईल बाय प्रोफाईल ऑफ सर्फेस. रनआउटमध्ये टोटल रनआउट आणि सर्क्युलर रनआउट. Annularity perpendicularity and रनआउटमध्ये आता त्याचा रनआउट चेक करायचा आपल्याला. सेकंड पॉईंटला आपण चेक करतो सर्क्युलर रनआउटला. तिथे चेक करायला आपण 3 पॉईंट सर्क्युलर असलं कंटिन्यूली चेक करतो टोटल रनआउट. आपलं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण एखाद्या मोठ्या कंपन्या असतात त्या वेंडरला डिझाईन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जे बेसिक पॉईंट असतात ते दाखवायचे असेल तर आपण DDLT जे सिम्बॉल्स आहेत ते वापरून आपण त्यांना ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपण मेन्शन करू शकतो. जास्त हां. आणि गायडन्स करताना आपण फीचर दिलेलं असतात त्यामध्ये बॉक्समध्ये पहिले दिलेले असतात की ते दिलेले असतात. हां. नंतर डायग्राम दिलेलं असतं, नंतर टॉलरन्स दिलेलं असतं, त्याच्यानंतर मटेरियलची मॅक्झिमम किंवा डिफॉल्ट टाईपचे असतं. आणि आपण PCA टाईपमध्ये दुसऱ्या बॉक्समध्ये बेसिस दिलेलं असतं, रिटर्न दिलेलं असतं ABOC हे असतं. पण प्रोडक्टमध्ये जे दिलेले असतात ना आपण राऊंड कार्ड जाऊन घेऊन दिलेलं असतं मॉडिफाय सिम्बॉल असतं. यात दिलेलं असलं तर लिस्ट एक्झाम असलं तर ब्लॅकिंग स्टेज असलं तर 10 सरांनी जी मगाशी एक्झाम्पल दिलं ना कव्हर होल आणि कव्हर शॉप आपण कन्सिडर करून ज्या वेळेस आपण डिझायनिंग करतो त्यावेळेस LMC आणि MMC या दोन कंडिशन मॅक्स यूज होतो. डिफरन्स काय आहे? फॉर एक्झाम्पल जर होल LMC आणि MMC मध्ये डिफरन्स काय आहे तर MMC म्हणजे शाफ्टची मॅक्झिमम मटेरियल कंडिशन आणि होल जर तो होल असेल तर होलची लोअर मटेरियल कंडिशन लोएस्ट लीस्ट. हेच हा डिफरन्स आहे. म्हणजे जर तुला अलाउन्स कॅल्क्युलेट करायचे तर तो डिफरन्स आहे LMC आणि MMC मध्ये. LMCमध्ये शाफ्टची डायमीटर लेस असतो. LMC असं नाही. LMC म्हणजे कसं आहे लोअर मटेरियल कंडिशन. म्हणजे समज एक होल आहे त्याचा काही आपण अलाउन्स दिलेला किंवा क्लिअरन्स दिलेला टॉलरन्स दिलेला आहे त्याच्यातला सगळ्यात जो लोएस्ट टॉलरन्स आहे तो म्हणजे LMC. ती त्याची लिस्ट मटेरियल कंडिशन. त्याच्यापेक्षा खाली जो नाही जात त्याच्यापेक्षा टॉलरन्स बाहेर नाही जाऊ. त्याच्यामध्ये जो आपण हॅडरमध्ये न्यूट्रल लाईन असते तो परपेंडिक्युलर म्हणजे त्या ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर डेटा फीचर म्हणजे पार्टचा फीचर आपल्या त्यापासून आपण डायमेन्शन त्यापासून डायमेन्शन प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी आणि 3 to 1 प्रिन्सिपल आहे ना तर 3 कॉन्टॅक्ट इन प्रायमरी आणि 2 कॉन्टॅक्ट इन सेकंडरी आणि 1 कॉन्टॅक्ट इन टर्शियरी. टॉलरचे 3 टाईप. फर्स्ट लिडिंग टॉलर्स सेकंड बालिका टॉलर्स नाही 2 टाईप आहे. युनिलॅटरल आणि बायलॅटरल. कसं असते लिमिट दोनच आहे. बायोलेटर टॉलरमध्ये एका साईडला दिलेलं बायोलेटर म्हणजे दोन्ही साईडला आपण टॉलरन्स दिलेला आहे बेसिक साईडच्या दोन साईडला आणि जर समजा कधी दोन्ही टॉलरन्स आपल्याला प्लस साईड त्यावेळेस दोन्ही टॉलरन्स प्लस साईड. फॉर एक्झाम्पल 22 ओळी आहे माझा आणि जर मला 22.1 ते 22.2 पर्यंतच तो रेंज त्याच टॉलरन्समध्ये कन्सिडर करायचं तर ह्या टॉलरन्सला काय बोलते दोन्ही प्लस साईड दोन्ही प्लस साईडच्या टॉलरन्सेस त्याला सुद्धा आपण युनिलॅटरल म्हणून तो वन साईड टॉलरन्स असतो.
एक्सटर्नल थर्ड अँगल. जेव्हा ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट घेतलेला आहे ऑब्जेक्टचे आपण प्रोजेक्शन प्लेनवरती काढतो तो असतो फर्स्ट अँगल आणि पेपरचा पेपर फर्स्टला आहे आणि ऑब्जेक्ट पुढे आहे पेपरचे जेव्हा ऑब्जेक्शन्स घेऊन आपण ऑब्जेक्ट काढतो घेतो त्यावेळेस थर्ड अँगल जेव्हा ऑब्जेक्ट हा प्लेन आणि ऑब्झर्वरच्या मध्ये असेल तर फर्स्ट अँगल होतो आणि जेव्हा प्लेनमध्ये असेल ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्टच्या ऑब्जेक्टच्या मध्ये असेल तर थर्ड थर्ड फ्रंट व्ह्यूमध्ये एक्स वाय प्लेनचा अवघड काढतो आणि थर्ड अँगलला फ्रंट व्ह्यूमध्ये एक्स वायचा व्हिडिओ काढतो का पण तेच तर इम्पॉर्टंट आहे ना आपला प्लेन जो आहे हा प्लेन आहे ही एक्स लाईन आहे ही वाय लाईन आहे आता थर्ड अँगल मध्ये आपला ऑब्जेक्ट इथे आहे आपण बघणार आहे कुठून इथून बरोबर आहे करेक्ट म्हणजे हा टॉप व्ह्यू आहे बरोबर त्यामुळे टॉप व्ह्यू आपण वरती काढतो आणि फ्रंट व्ह्यू समोर येतो म्हणजे ह्या साईड म्हणून तो खाली येतो सेम फर्स्ट अँगल मध्ये अपोजिट आहे आपण पहिले टॉप व्ह्यू खाली जातो प्लेन वरती आणि फ्रंट व्ह्यू आपल्या वरती असतो म्हणून फ्रंट व्ह्यू वरती काढतो आणि टॉप व्ह्यू खाली काढतो इंडियामध्ये थर्ड अँगल्स मोस्टली यूज केलं जातं यूज केलं आपण थर्ड अँगल यूज करतो फर्स्ट सेकंड अँगल थर्ड अँगल फोर्थ अँगल जर वापरला तर त्याचं ते डायमेन्शन घेतल्यामध्ये तो व्ह्यू ओव्हरलॅप होतात यूज करतो सेकंड हँड फोटो काही होतात त्यांचा प्लेन आहे आपण प्रदेशासाठी लँग्वेज रोटेट केले तर ते व्ह्यू ओव्हर नाही बोलतो त्यामुळे आपलं कन्फ्युजन वाढत होतं प्रदेशाने कसं करायचं त्यावर करायसाठी आपण सिम्बॉल्स आहेत ना सिम्बॉल्स आपले त्या सिम्बॉल्सवरती थोडं डिस्कस करा तर मी तुम्हाला एक थिंग देतो की रनआउट सिम्बॉल आणि रनआउट सिम्बॉल टोटल रनआउट सिम्बॉल हा कुठल्या कॉम्पोनंट्सला द्यायचा आपण कुठल्याही कॉम्पोनंटला देणार का सिम्बॉल नाही काही ठराविकच कॉम्पोनंटला देणार ते कुठले कॉम्पोनंट असणार सिलेंड्रिकल कॉम्पोनंट सिलेंड्रिकल कॉम्पोनंटला म्हणलो आपण तर पिस्टनला देणार आहे का आपण आयसी इंजिनचा पिस्टन सर्क्युलरिटीचा रनआउट चेक केला जातो नाही सर्क्युलरिटी वेगळा विषय मला आता विषय चाललाय की रनआउट सिम्बॉल हा कुठल्या कॉम्पोनंटला द्यायचा आणि का त्याचं प्रोफाईल असेल सर त्याचं प्रोफाईल असेल त्या ठिकाणी सिंगल रनआउट देणार टोटल रनआउट हा सर्क्युलर सिलेंड्रिकल आहे त्यासाठी जिथं प्रोफाईल फक्त सिलेंडर देऊ शकतो किंवा तिथं जो सरफेस वगैरे असतं रनआउट ऑफ सरफेस त्याला टोटल रनआउट जिथं पार्टचं रोटेशन येईल म्हणजे तिथं आपण रनआउट हे एक्झाम्पल एक्सप्लेन टू व्हीलर मी तुम्हाला मगाशी पिस्टनचं एक्झाम्पल विचारलं पिस्टन सुद्धा मोशन मध्ये आहे पण आता त्याला एक्सटेन्शन आहे की जे कॉम्पोनंट ज्यांची रोटरी मोशन असते अशा कॉम्पोनंट्सला आपल्याला रनआउट किंवा टोटल रनआउट सिम्बॉल येणार उदाहरणार्थ शाफ्ट आहे गिअर्स आहेत पुलीज आहेत किंवा आपले कपलिंग्स आहेत ओके तर ह्यासारखे जे काय आपल्याकडे रोटेटिंग कॉम्पोनंट्स असतात फक्त त्याला आणि त्यालाच रनआउट आणि टोटल रनआउट हा सिम्बॉल येणार जे कॉम्पोनंट स्लाइडिंग असतील त्याला रनआउट किंवा टोटल रनआउट सिम्बॉल येण्याचा प्रश्न येतो का काही नाही तसं तुम्ही हा फॅनचा डिझाईन घेतला हा जो फॅन आहे या फॅनचा जो काही शाफ्ट असेल जो काही त्याला आहे तिथे त्याला रनआउट सिम्बॉल येणं अपेक्षित आहे तुम्हाला कळलं आहे म्हणजे आपण ऍप्लिकेशन प्रमाणे ठरवत चाललेलो आहोत की कुठल्या प्रकारचा सिम्बॉल हा कुठल्या ठिकाणी द्यायचा हे आपल्याला कळणं अत्यंत आवश्यक आहे ऍज अ पार्ट ऑफ अ डिझाईन इज दॅट क्लिअर आता वेअर यू विल गिव्ह द कॉन्सेंट्रिसिटी सिम्बॉल आता ह्याच्यात दोन प्रकार आहेत कुठले हे जे आपण आता बोलतोय तुम्ही त्या सिम्बॉलचा चार्ट तुम्ही स्टडी केला असेल प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सवर त्याच्यावरती आपण इंडिव्हिज्युअल फॉर्म फीचर्स असं म्हणतो एका ठिकाणी बरोबर आणि दुसऱ्या ठिकाणी आपण रिलेटेड फीचर्स घेतो
रिलेटेड फीचर्स जिथे येतात ना ते सिम्बॉल्स असेंब्ली मध्ये सुद्धा उपयोगी पडतात. प्लीज ट्राय टू गेट थिंग. ओके, तर कॉन्सेंट्रिसिटी मध्ये ओके जेव्हा मी एखादी प्लेट घेतली, एखादी समजा माझ्याकडे डायप्लेट आहे आणि त्या डायप्लेट मध्ये समजा मी गाईड पिलर किंवा गाईड पिन जी आहे ती पास केली, तर तो जो पोल आहे त्या डायप्लेट वरचा तो आणि गाईड पिलर किंवा गाईड बुशचा डायमीटर हे एकमेकांशी कॉन्सन्ट्रेट हवे. कारण त्याच्यात पुन्हा आणखीन असं आहे की एक डायप्लेट ही स्टेशनरी आहे, पण गाईड पिलर आणि किंवा गाईड बुश असेल, गाईड पिलर किंवा ज्याला आपण म्हणू की गाईड बार, तर तो स्लाइड होणार आहे त्या होल मध्ये, बरोबर की नाही. म्हणजे एक पार्ट स्टेशनरी त्याच्या रिस्पेक्टिव्हली दुसरा पार्ट जो आहे तो मूव्ह होणार आहे. पण ह्या सिच्युएशन मध्ये जर का कॉन्सेंट्रिसिटी नसेल तर काय होईल मला सांगा. समजा कॉन्सेंट्रिसिटी आपल्याला जेवढी हवी आहे, डिझायनरची एक व्हॅल्यू समजा काही असू दे, ती जेवढी आहे त्याच्यापेक्षा ती जास्त असेल तर रिझल्ट काय होईल. स्टेशनरी पार्टला ब्रश करेल, इव्हन आपल्याला पाहिजे ते मेकॅनिझम्स, आपल्याला लागणारी पॉवर जास्त लागेल. करेक्ट. मी अतिशय प्रॅक्टिकल एक टेक्निकल वर्ड वापरतो म्हणजे अलाइनमेंट प्रॉपर असणार. अलाइनमेंट हा शब्द आपण शॉपमध्ये सगळीकडे नाही. मग अलाइनमेंट म्हणजे काय, तर त्या गाईड पिलरच्या म्हणजे डायप्लेटचं जे होल आहे त्या होलचा ऍक्सिस आणि गाईड पिलर जो आहे त्याचा ऍक्सिस हा अतिशय सेम असला पाहिजे. ही थिओरिटिकल रिक्वायरमेंट, आय एम सेइंग इट्स अ थिओरिटिकल रिक्वायरमेंट. पण प्रॅक्टिकली ती किती क्लोजली अचीव होते तर तिथे कॉन्सेंट्रिसिटी हा सिम्बॉल येणार. So the function of the guide pillar in the pole of the diplate should be concentric in nature. एक एक्झाम्पल सांगा. म्हणजे असे जर तुम्ही एक सिम्बॉल जर का स्टडी करत गेलात तर तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन कळेल आणि तुम्ही त्या निमित्ताने कुठले सिम्बॉल कुठला सिम्बॉल कुठल्या ठिकाणी द्यायचा बीइंग ॲज अ डिझायनर हे विचार करायला लागेल. पहिला सिम्बॉल कुठला द्यायचा, पहिला मुद्दा. मग दुसरा मुद्दा म्हणजे तो सिम्बॉल जो आहे तो प्रॉपर फंक्शनिंग होण्यासाठी त्याची व्हॅल्यू किती द्यायची. त्या समजा मी जॉमेट्रिक टॉलरन्स कॉन्सेंट्रिसिटी सिम्बॉल मी स्पेसिफाय केला, तर मला कॉन्सेंट्रिसिटी किती मध्ये हवी आहे, 0.1 मध्ये हवी आहे का 0.15 मध्ये हवी आहे का, किती व्हॅल्यू मध्ये हवी आहे, हा दुसरा मुद्दा झाला. आणि मग तिसरा मुद्दा म्हणजे कोणत्या रेफरन्सने. आणि हे सगळं करत असताना आपण काय स्पेसिफाय करतो जीडीएनटी मध्ये, जॉमेट्रिक टॉलरन्स आपण कुठल्या माध्यमातून स्पेसिफाय करतो. हो बरोबर आहे, सिम्बॉल. पण ते सिम्बॉल एका विशिष्ट फॉर्मॅट मध्ये दिलेले असतात, पण त्याला काय म्हणतात, त्याला एक विशिष्ट नाव आहे ना. इज इट कॉल्ड एज अ फीचर कंट्रोल फ्रेम. म्हणजे जीडीएनटीचा सिम्बॉल हा नेहमी फीचर कंट्रोल फ्रेमच्या स्वरूपातच दाखवला जातो. हा युनिव्हर्सल रूल आहे. म्हणजे तुम्ही कॅनडाचं ड्रॉइंग घ्या, युएसचं घ्या, जपानचं घ्या, जर्मनीचं घ्या, कुठल्याही कंट्रीचं ड्रॉइंग घ्या, जीडीएनटीचा सिम्बॉल हा फीचर कंट्रोल फ्रेमच्या स्वरूपातच असणार. दॅट इज प्रिटी क्लिअर. पहिला मुद्दा. मग त्याच्यामध्ये जसं मला सांगितलं की डेटम दाखवावे लागतात आपल्याला. डेटमची गरज काय आहे, कारण त्या डेटमच्या रेफरन्सने तो स्पेसिफिक जॉमेट्रिक फीचर हा कसा बिहेव करेल किंवा कसं बिहेव होणं एक्सपेक्टेड आहे हे आपण म्हणजे की सांगू इच्छितो बीइंग ॲज अ डिझायनर. फॉर एक्झाम्पल मला दोन रिलेटिव्ह पार्ट्स मध्ये ऑपरेशन होत असताना मला पॅरॅलिटी मेंटेन करायची, म्हणजे मग त्या केसेस मध्ये मी डायनामिक कंडिशन मध्ये सुद्धा ती चेक करेल. क्लिअर. आता आणखी एक एक्झाम्पल. समजा मी एक असेंब्ली केलेली, माझ्याकडे एक प्लेट आहे, सेंटरला एक होल आहे, त्या होल मध्ये मी एक शाफ्ट व्हर्टिकल ठेवलेला आहे. ओके. आणि त्या शाफ्टच्या वर आणखीन एक प्लेट बसणार आहे. आता माझा पहिला सिम्बॉल काय आहे सांगू तुम्हाला, खालच्या प्लेटचा फ्लॅटनेस जो माझ्यासाठी महत्वाचा आहे. पहिला मुद्दा. त्याच्या रेफरन्सने त्याच प्लेटचा वरचा जो टॉप सरफेस आहे तो विथ रिस्पेक्ट टू द बॉटम सरफेस पॅरलल हवा मला. सेकंड रिक्वायरमेंट झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे होल जे मी दिलेलं आहे त्या प्लेट मध्ये खालच्या, त्याचं मला पोझिशन महत्वाची आली. तिसरा महत्वाचा सिम्बॉल. त्याच्यानंतर त्या होल मध्ये मी शाफ्ट बसवणार आहे, तिथे मला कॉन्सेंट्रिसिटीचा सिम्बॉल आला. चौथा.
त्याच वेळेस तो शाफ्ट जो आहे त्या होल मध्ये बरोबर सेंटरला व्हर्टिकल बसतोय, म्हणजे मला परपेंडिक्युलर सिम्बॉल आला 5वा. असं तो एक एक उलगडत जातो सगळं. Did you get my point? तर ह्या दृष्टिकोनातून ह्या BDNT ची खूप मोठी व्याप्ती आहे. हे आपल्याला असं हळूहळू जेव्हा ऍप्लिकेशन ओरिएंटेड कळायला लागेल त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल की आपला नेमका सिम्बॉल कुठला आणि कुठे द्यायचा हे पहिलं कळायला लागेल. मग ऍप्लिकेशन प्रमाणे त्याची व्हॅल्यू किती द्यायची ते कळायला लागेल, कुठल्या डेटमने द्यायची ते कळायला लागेल. असं तो एक 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 गोष्ट उघडत जाणार आहे. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला हे बेसिक सिम्बॉल हे कळाले पाहिजे. नाहीतर कॉन्सेंट्रिसिटी म्हणजे काय, मग मला रनआउट म्हणजे काय, मला सिलेंड्रिसिटी म्हणजेच कळत नाहीये. आता पुन्हा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी सिलेंड्रिसिटी अँड रनआउट? व्हॉट इज द डिफरन्स? हू कॅन टेल? आपण एकाच पॉईंटला चेक करतो, म्हणजे शाफ्ट लेवल करतो आणि एकाच पॉईंटला आपण रनआउट चेक करतो. सिलेंड्रिसिटीला प्रत्येक पॉईंटवर आपण मूव करून चेक करतो. अगदी बरोबर. मग असं जर का असेल तर ह्या केस मध्ये मग सर्क्युलरिटी आणि रनआउट एक म्हणायचं का? कारण सर्क्युलरिटी पण आपण एकाच पॉइंटला चेक करतो, रनआउट पण आपण एकाच पॉइंटला चेक करतो सिलेंड्रिकल पार्टच्या. मग डज इट मीन दॅट सर्क्युलरिटी अँड रनआउट इज गोइंग टू बी सेम? प्रॅक्टिकली नॉट. मग डिफरन्स काय आहे? रनआउटला एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला बोथ साईडला तो कॉन्स्टंटली रन झाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सर्क्युलरिटीमध्ये फक्त एक्स टू एक्स त्याचा सर्क्युलरिटी चेक असं नाही होणार, बिकॉज इट इज ऑल टुगेदर सर्क्युलर ना. याचा एक्स आणि वायचा काहीच प्रश्न नाही. आता हे बघा कसं चेक करणार. हा माझ्याकडे समजा काय आहे, शाफ्ट आहे, मी डायग्रेज लावलेली, मी डायग्रेज इथे इन्सर्ट केली, मी शाफ्ट फिरवला. ओके, शाफ्ट हाताने फिरवतो, शाफ्ट हाताने फिरवतो, एका पॉइंटवर नाही झाला तर त्याच्या पेरिफेरी होती टच होणार. दॅट्स इट. बट रनआउट मध्ये आपण काय करणार आहे? दॅट इज द फाईन डिफरन्स. पुन्हा तेच रनआउट मध्ये मी तो कॉम्पोनंट एका विशिष्ट स्पीडला रन करणार आणि मग रनआउट चेक करणार. Did you get my point? मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल्स काय दिले रनआउट आणि टोटल रनआउटचे? सगळे डायनॅमिक पार्ट सांगितले तुम्हाला. काय सांगितलं? शाफ्ट असेल, पुली असेल, गिअर असेल किंवा आणखी कपलिंग असेल, कुठलं एक्झाम्पल घ्या, ते विशिष्ट आरपीएम ला रोटेट होतं की नाही? भले ते 100 आरपीएम ला रोटेट होतं, 1000 आरपीएम ला रोटेट होतं. डज इट मीन्स दॅट देअर ऍप्लिकेशन इज सब्जेक्टेड टू सर्टन आरपीएम. बट डज इट ऍप्लिकेबल फॉर दिस, दॅट इज फॉर सर्क्युलरिटी अँड सिलेंड्रिसिटी? अजिबात नाही. मग पुन्हा तोच प्रश्न, सिलेंड्रिकल पार्ट सेम आहे, शाफ्ट तोच आहे, पण या केसमध्ये सर्क्युलरिटी आणि सिलेंड्रिसिटीच्या केसमध्ये तो तेवढा डायनामिक नाहीये जेवढा रनआउट आणि टोटल रनआउट मध्ये. सरळ सरळ ऍप्लिकेशन डिफरन्स. म्हणजे मी एखादा शाफ्ट हाताने फिरवतोय, लक्षात येतं काय म्हणतो ते, एखादा शाफ्ट एखादा हँडल असा हाताने फिरवतोय तर मी त्याचा स्पीड काय एवढा डायनामिक कंडिशन नाही विचार करणार. पण मी त्याला मोटर कपल केली कपलिंगच्या साहाय्याने आणि तो शाफ्ट रोटेट केला की लगेच इमिडिएटली आय हॅव टू गो फॉर द रनआउट फॉर द शाफ्ट. वाय? बिकॉज नाउ इट हॅज बीन सब्जेक्टेड टू द सर्टन आरपीएम. आपल्या टेक्निकल कन्सिडरेशन प्रमाणे काय झालं, इट गोज टू द सेंट्रिफ्युगल फोर्सेस, centrifugal stresses are involved and the dynamic conditions get applicable to that running part. संपला विषय. मग रनआउट आणि टोटल रनआउट तिकडे ऍप्लिकेबल झालं, पण तो शाफ्ट मी हाताने फिरवला हँडल लावून तर नाही. आणि हाताने किती जोरात फिरवणार, मशीन इतकं नाही फिरवू शकणार. हा फरक लक्षात. काही केसेस मध्ये आता मध्ये आम्ही एका ठिकाणी जे कन्सल्टिंग करतो ना तिथे मास्टर सिलेंडरचा पिस्टन होता. तो मास्टर सिलेंडरचा पिस्टन मॅन्युफॅक्चरिंग साठी आला होता. तर त्यांनी तिथे सर्क्युलरिटी हा रनआउट दिलेला होता. सॉरी, सर्क्युलरिटी हा सिम्बॉल दिला होता, बट नॉट अ रनआउट ऑर टोटल. कारण तिथे त्याची स्लायडिंग मोशन आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये त्याची जी मोशन आहे ती स्लायडिंग आहे. तो पिस्टन आहे, तो सर्क्युलर आहे, पण त्याच वेळेस मला त्याचा ऍप्लिकेशन पाहता मी तिथे रनआउटचा सिम्बॉल नाही देऊ शकत आहे. एम आय क्लिअर? तो अशा पद्धतीने तुम्हाला हा जो BDNTचा टॉपिक आहे तो जास्तीत जास्त त्याचे सिम्बॉल्स, सरळ त्याचं ऍप्लिकेशन आणि त्याचं डिस्टिंग्विशन या दृष्टिकोनातून स्टडी करायचं. कारण हे जर का तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला बिलकुल अडचण नाही तुम्हाला सांगतो. आणि खरंच मी आता इतक्या ठिकाणी कन्सल्टिंग करतो, मला पूर्ण अनुभव आहे की
ना इंडस्ट्रीमध्ये कोणी सांगत, ना इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसतं. अगदी खरं सांगतो मी, असं म्हणजे सगळ्यांनाच माहित नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण बहुतांश लोकांना याच्यातली क्लॅरिटी नसते. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलचं जास्तीत जास्त नॉलेज तुमच्याकडे ठेवा. हे अतिशय हॉट म्हणजे काइंड ऑफ टॉपिक्स आहेत फ्रॉम द डिझायनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या डिझाईनच्या सेक्टरमध्ये जा, म्हणजे तुम्ही SPM डिझाईनमध्ये जा, की तुम्ही ट्रान्समिशन सिस्टीमच्या डिझाईनमध्ये जा, की आणखी कुठल्याही मशीन एलिमेंटच्या डिझाईनच्या ह्याच्यात जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी म्हणजे लिमिट फिट्स अँड टॉलरन्सेस आणि GD&T हे लागणारच लागणार आहे. There is no way option for that. Is that clear? तर तुम्ही हे असं पूर्ण सगळं व्यवस्थित जरा अभ्यासा. तुमची नजर अशी हळूहळू फिरायला लागेल. तुम्हाला प्रत्येक दिवस हा पार्ट आहे का, आता याचं फंक्शन का, इथे फ्लॅटनेस आहे, खलास क्लिअर कट. तिची व्हॅल्यू काय, 0.1 का 0.15 का 0.2 हा विषय पुढचा, तो पण स्टडी करायचा आहे. पण आता हे तर कळलं मला की इथं फ्लॅटनेस वापरायचा आहे म्हणून. क्लिअर? त्यामुळे तुम्ही ही गोष्ट आत्तापासून राईट फ्रॉम टुडे जे कोणी इंडस्ट्रीत काम करताय त्यांना चांगला अनुभव आहे. तुम्ही वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स तुमच्या इंडस्ट्रीमध्ये डोळ्यासमोर पाहता, विचार करा. विचार करा. तुम्हाला वेळ मिळाला, जे कोणी कन्सर्न लोक असेल त्यांना विचारून पहा किंवा इथे हा सिम्बॉल का दिला तो. 10 लोकांनी सांगितलं, एखादा सांगेल कदाचित चांगला असेल तो. आणि डिस्कशन्स करा. असे जसे आता तुम्ही डिस्कशन करा की मी माझ्या कंपनीमध्ये असं एक ऍप्लिकेशन पाहिलं, तिथं हा शाफ्ट होता किंवा हा पार्ट होता, याला हा सिम्बॉल दिला होता, याचं कारण हे आहे असं मला त्यांनी सांगितलं, आपण डिस्कस करूया. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त एकमेकांच्याशी टेक्निकल इंटरॅक्शन्स आणि डिस्कशन्स कराल तेवढं तुमचं नॉलेज चांगलं वाढेल आणि पुढे सगळा पैसा तुमच्या नॉलेजचा आहे. आज एक खरं आणि स्पष्ट सांगतो, बस तुम्ही नॉलेज दाखवा आणि पैसा घ्या. ॲज सिम्पल ॲज लाईक दॅट. त्यामुळे नॉलेज वाढवा आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे की इनपुट घ्या. इथे आपले सगळे सिनियर्स आहेत त्यांच्याकडून जास्तीत जास्त इनपुट घ्या. तुम्ही आस्क देम द क्वेश्चन्स. कारण तुम्ही विचारलं नाही तर त्यांना कळणार नाही की तुम्हाला किती कळालं. सो इट्स युअर ड्युटी टू आस्क अँड दिस इज अ फोरम वेअर यू कॅन आस्क. बरोबर बोलतो ना. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही असं गेलात तरी बॉस सुद्धा सांगत नाही आणि कधी तर जाऊन सांगत नाही, विचारण्याची सोयच नाही. आता इथे आहे तर आस्क. असे टेक्निकल फोरम्स असे चालू ठेवायला पाहिजे. टेक्निकल डिस्कशन्स करता आपल्याला थोडा वेळ मिळाला, तुम्हाला मित्रांना कुठे बाहेर भेटला तरी टेक्निकल डिस्कशन चालू ठेवा. नॉलेज एकमेकांना शेअर करा. आपलं द्या, त्यांच्याकडून घ्या. तर नॉलेजची देवाणघेवाण जेवढी होईल तेवढं तुमचं नॉलेज जास्तीत जास्त वृद्धिंगत होईल. दॅट इज व्हेरी व्हेरी क्लिअर. हा टॉपिक मला ह्या पद्धतीने एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक सिम्बॉलचं अनालिसिस झालं पाहिजे. कुठे वापरला पाहिजे, का गेला पाहिजे,